वडेट्टीवारांच्या तोंडून वदवून घेत आहेत मनोज जरांगे यांचा आरोप आहे। वडेट्टीवारांच्या रूपानं भुजबळांना नवा भिडू मिळालाय असं देखील या ठिकाणी जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधलेला आहे। येवल्याचा अलीबाबा असा उल्लेख या ठिकाणी जरांगे पाटील यांनी भुजबळांचा केलेला आहे। इतकंच नाही तर छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यावर जरांगे पाटील टीका सुद्धा करतायत। ते म्हणतात निजामाच्या अवलाद या मराठा, दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या, म्हणजे गुलाम समजता दुसऱ्याला। तुमची काय भाषा आहे? दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे त्या परळीच्या टोळीनं मिरवायचा। तुम्हाला तुमचं कळानं सुद्धा ज्या मराठ्याने तुम्हाला किती सांभाळलं, किती उंची वाढवली, त्यांच्या विरोधात असली घाण स्टेटमेंट करायची। यांनीच वाढवलं हे जातीवाद यांनीच वाढवला, सुरुवात यांनी केली। आपण आधी बोललेलो नाही। धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना, कारण इकडे दुसरे स्वतःलाच हुशार समजित येत ना, जास्त धनगराला इकडं समजित येत ना, ते त्यांना खूप अति हुशार शहाणे समजित येते। अलीबाबा त्याला झोप येईन का? मग त्याला तर दुसऱ्यानं कोणी उलशी कभी मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागते, त्याला दम नाही निघत। दुसऱ्याचे लेकरं ते हुशार नाही समजित। आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं, यासाठी ताकद खर्च करावं। नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये। आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद वायाला घालू नये। काय ते जरांगेचं काय, तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती। आता वडेट्टीवार आहेत ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना, ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते का पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात। त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात, तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो काय। आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही। तो काही मराठ्यांचा लीडर नाही। हा लीडर कुठला आहे? हा कसला नेता? ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येणं, तेवढ्यांचा तो लीडर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।